प्रिय स्वामी भक्तांनो, स्वामी समर्थांच्या कृपेचा आनंद आणि त्यांच्या विचारांची प्रेरणा घेऊन आम्ही आज पुन्हा तुम्हा सर्वांच्या सेवेत आलो आहोत। जीवनातील संकट, अडचणी, यशपेश ही जीवनाची अविभाज्य अंग आहेत। मात्र स्वामी समर्थांच्या शिकवणी आपल्याला या संकटांचा सामना कसा करावा हे शिकवतात। स्वामी समर्थ म्हणतात की, बाळा, संकट म्हणजेच मी तुला तपासतो। तू संकटांमधून शिकशील, घडशील आणि या प्रवासातून तुझ्या मनाची शक्ती वाढेल। संकट ही तात्पुरती असतात, पण स्वामी सांगतात की त्यातूनच जीवनात खऱ्या अर्थाने प्रगती घडते। प्रत्येक अडथळा आणि प्रत्येक समस्या आपल्याला काहीतरी शिकवते। जेव्हा आपण त्या समस्यांमध्ये हरवतो, तेव्हा आपण स्वामी समर्थांचं स्मरण करावं। स्वामी सांगतात की, बाळा, संकट ही तुझ्या मनाची तपासणी करणारी असतात। ती तुझ्या धैर्याची, श्रद्धेची आणि संयमाची परीक्षा घेतात। जो यातून विजय मिळवतो, तोच खरा विजयी ठरतो। स्वामी समर्थांच्या शिकवणीतून आपण हे शिकतो की श्रद्धा आणि विश्वास हे जीवनाचं मुख्य साधन आहे। स्वामी सांगतात की, बाळा, जेव्हा तुझ्या मनात श्रद्धा असेल, तेव्हा कोणतंही संकट तुला हानी पोहोचवू शकणार नाही। संकट येतात, पण तुझी श्रद्धा आणि विश्वास यामुळे त्या अडथळ्यांना तोंड देण्याची ताकद मिळते। आयुष्यात कोणत्याही प्रसंगी घाबरण्याची गरज नाही, कारण स्वामी समर्थ नेहमीच आपल्या मागे असतात। स्वामी सांगतात की, बाळा, मी तुझ्याबरोबर आहे। जेव्हा तुला संकट भासतात, तेव्हा फक्त मला हाक मार। मी तुझ्या पाठीशी उभा आहे। संकट ही तात्पुरती आहे, पण तुझ्या श्रद्धेनेच तुझं आयुष्य सुखमय होईल। स्वामी समर्थांच्या शिकवणीत धैर्य आणि संयम या दोन्ही गुणांचा महत्त्वाचा उल्लेख आहे। संकटांच्या काळात धैर्य ठेवणं खूप आवश्यक असतं। स्वामी सांगतात की, बाळा, जेव्हा तुला वाटतं की परिस्थिती तुझ्या हातात नाही, तेव्हा तू धैर्य बाळ। धैर्य म्हणजेच संकटांवर मात करण्याचं मुख्य साधन आहे। स्वामींच्या शिकवणीतून आपण हे शिकतो की धैर्य हे कोणत्याही आव्हानाला सामोरं जाण्याचं सर्वोत्तम साधन आहे। स्वामी सांगतात की, बाळा, प्रत्येक आव्हानाचं समाधान तुझ्या धैर्यात आहे। संकट म्हणजेच तुझं मन मजबूत करणारी असतात। त्यामुळे संकट येतात तेव्हा तू धैर्य बाळ, संयम ठेव आणि मी तुझ्या पाठीशी आहे हे विसरू नकोस। आयुष्यात संकट आल्यावर लोक अनेकदा निराश होतात, पण स्वामी समर्थ सांगतात की संकट ही तात्पुरती असतात आणि ती आपल्या आत्मविश्वासाचं परीक्षण करतात। संकट आपणास तोडत नाहीत, तर अधिक मजबूत बनवतात। स्वामी समर्थांच्या शिकवणीतून आपण हे शिकतो की संयम ठेवणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे। स्वामी सांगतात की, बाळा, संकट येतील, पण संयम ठेव आणि माझं स्मरण कर। संकटांमधूनच तुझ्या जीवनाचा खरा अर्थ सापडेल। संयमाच्या बळावरच आपण प्रत्येक अडथळा पार करू शकतो। विश्वास आणि श्रद्धेचं महत्त्व। स्वामी समर्थांच्या शिकवणीत विश्वास आणि श्रद्धा यांचा खूप मोठा आधार आहे। स्वामी समर्थ सांगतात की, बाळा, तुझा विश्वासच तुझ्या जीवनातली संकट दूर करतो। विश्वासामुळेच संकट आणि समस्या आपण सहज पार करू शकतो। जेव्हा तू संकटात असतोस, तेव्हा तुझा विश्वासच तुझ्या पाठीशी उभा राहतो। स्वामी समर्थ सांगतात की, विश्वास आणि श्रद्धा ही दोन गोष्टी एकमेकांशी जोडलेल्या आहेत। विश्वास असला की श्रद्धा वाढते आणि श्रद्धा वाढली की संकट तात्पुरती वाटू लागतात। संकट तुझं मन तपासायला येतात, पण तुझ्या विश्वासाने त्या दूर होतात। स्वामी सांगतात की, बाळा, तुझ्या मनात विश्वास ठेव आणि संकटांना सामोरं जा। माझं स्मरण कर आणि तुझ्या संकटांचा सामना कर। मी तुझ्या पाठीशी आहे, फक्त तू माझ्यावर विश्वास ठेव। तू तुझं काम करत राहा आणि श्रद्धा ठेव, मी तुला मदत करेन। आयुष्यात कधी कधी काही गोष्टी आपल्या नियंत्रणाबाहेर असतात, तेव्हा आपल्याला वाटतं की आपलं यश आपल्यापासून दूर आहे। पण स्वामी समर्थ सांगतात की, समय आणि श्रद्धा या दोन गोष्टींचा आधार घेऊन आपण कोणतेही यश प्राप्त करू शकतो। स्वामी सांगतात की, बाळा, यश कधीच तुला सहज मिळणार नाही, पण तुझ्या श्रद्धेच्या बळावर ते हमखास मिळेल। स्वामी समर्थांच्या शिकवणीतून आपण हे शिकतो की धैर्य, संयम
श्रद्धा आणि विश्वास हे गुण जर आपल्या जीवनात असतील तर कोणतेही संकट आपल्या यशाचा अडथळा ठरू शकणार नाही. स्वामी समर्थ म्हणतात की बाळा, प्रत्येक संकट तुझ्या जीवनातल्या एका नवीन अध्यायाचा आरंभ करणारं असतं. स्वामी सांगतात की बाळा, आयुष्यात प्रत्येक संकट तुला शिकवणारा आहे. तू फक्त तुझ्या मार्गावर चालत राहा, मला स्मरण करत राहा आणि संकटांमधूनच तुझं यश साकार होईल. स्वामी समर्थांच्या शिकवणीतून धैर्य आणि संयम या दोन गुणांचा महत्त्वपूर्ण उल्लेख आहे. संकटांमध्ये संयम ठेवणं हे अत्यंत गरजेचं आहे. स्वामी सांगतात की बाळा, संकट येतात पण तीच तुझं मन मजबूत करतात. संकट म्हणजेच तुझ्या जीवनाचा एक भाग आहे. ती तात्पुरती असतात पण तुझं धैर्य आणि संयम यामुळे तू त्यांना सहज पार करशील. स्वामी समर्थांच्या शिकवणींमध्ये मूल्यांची शिकवण दिली आहे. ते सांगतात की प्रामाणिकपण आणि नैतिकता ही दोन महत्त्वाच्या गोष्टी आहेत. स्वामी सांगतात की बाळा, तुझ्या प्रत्येक कर्तव्यात प्रामाणिक राहा. तुझं कर्म हे नेहमी प्रामाणिक असावं. प्रामाणिकपणामुळे तुझं जीवन सुखमय होईल. स्वामी सांगतात की बाळा, तुझ्या जीवनात प्रामाणिकपणा, नैतिकता आणि श्रद्धा ठेव. तुझ्या कर्तव्यात कधीच कपट नको, कारण प्रामाणिकपणाचं फळ तुला नक्कीच मिळणार आहे. तुझ्या श्रद्धेनेच तुझ्या जीवनात प्रगती घडेल. प्रिय भक्तांनो, आपण स्वामी समर्थांच्या शिकवणीतून हे शिकतो की प्रामाणिकपणा, श्रद्धा, विश्वास, धैर्य आणि संयम ही जीवनाची मुख्य साधनं आहेत. संकट आपल्या जीवनात येतात पण तीच आपल्या आत्मविश्वासाची परीक्षा घेण्यासाठी येतात. स्वामी समर्थ सांगतात की बाळा, तुझ्या मनात जर श्रद्धा असेल तर कोणतंही संकट तुला तुटवणार नाही. स्वामी समर्थांच्या शिकवणींमधून आपण हे शिकतो की विश्वास आणि श्रद्धा यामुळे आपण कोणत्याही संकटाला सामोरं जाऊ शकतो. संकट ही आपल्याला घाबरवण्यासाठी नसतात, ती आपल्याला शिकवण्यासाठी असतात. संकट आपल्या मनाची आणि धैर्याची परीक्षा घेतात, पण तिथेच आपल्या श्रद्धेच खऱ्या अर्थाने महत्त्व आहे. आयुष्यात कधी कधी आव्हानं मोठी असतात, पण त्या आव्हानांचा सामना करण्यासाठी आपल्याला स्वामी समर्थांच्या विचारांचा आधार मिळतो. स्वामी समर्थ सांगतात की बाळा, संकट आली तरी मी तुझ्या बाजूला आहे. तू माझं स्मरण कर आणि संकटांमधून तुझं यश साकार होईल. स्वामी समर्थ सांगतात की बाळा, तुझ्या श्रद्धेमुळेच तुझ्या जीवनात सुख, समाधान आणि प्रगती होईल. श्रद्धा ही जीवनाचं मुख्य साधन आहे. संकट येतील पण तुझ्या श्रद्धेमुळेच त्या संकटांचा तू यशस्वी सामना करू शकशील. प्रिय भक्तांनो, स्वामी समर्थांच्या शिकवणीतून आपण शिकतो की श्रद्धा, विश्वास, धैर्य आणि संयम या चार गोष्टींमुळेच आपण कोणत्याही संकटांना सहज पार करू शकतो. संकट तात्पुरती असतात पण आपला आत्मविश्वास आणि श्रद्धा यामुळेच जीवनात यश प्राप्त होईल. स्वामी समर्थ सांगतात की बाळा, तुझ्या विश्वासाचं फळ तुला नक्कीच मिळणार आहे. मी तुझ्या पाठीशी आहे, फक्त तू माझं स्मरण करत राहा. संकट येतात पण तीच आपल्या श्रद्धेचं महत्त्व स्पष्ट करतात. स्वामी समर्थ सांगतात की बाळा, तुझ्या मनात श्रद्धा ठेव. तुझं जीवनच तुझ्या विश्वासाचं प्रतीक आहे. संकट येतील पण तुझ्या श्रद्धेमुळेच तुझं आयुष्य सुखी होईल. प्रिय भक्तांनो, तुम्हाला स्वामी समर्थांच्या शिकवणीतून प्रेरणा मिळाली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींशी शेअर करा. स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने तुमचे जीवन सुखमय होवो हीच आमची प्रार्थना. स्वामी समर्थांच्या शिकवणींच्या विचारांतून आणि त्यांच्या आशीर्वादांच्या छायेतच आपल्याला जीवनाचं खरं स्वरूप कळतं. स्वामी समर्थ सांगतात की बाळा, तुझ्या श्रद्धेनेच तू तुझं जीवन बदलू शकतो. संकट तात्पुरती असतात पण श्रद्धा कायमस्वरूपी असते.